राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालंय। बारामती विमानतळाजवळ लँडिंगवेळी हा अपघात झाला। सकाळी 8:50 सुमारास विमान लँडिंग करत असताना हा अपघात झालाय। अपघातामध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व असलेल्या दादांच्या अशा अकाली एक्झिटनं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। अजित पवार हे सकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने चालले होते। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या सभांसाठी ते निघाले होते। दादांच्या एकूण 4 सभा होणार होत्या, मात्र त्याआधीच काळानं घाला घातला। दादांच्या निधनानं देशभरात शोक व्यक्त केला जातोय। अजित दादांचा ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय त्यांची नावं समोर आली आहेत। अजित पवार यांच्यासह विमानामध्ये 5 जण होते। अजित पवार यांचा मुंबई पुण्यातील सगळा स्टाफ सुरक्षित आहे। केवळ मुंबईचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव हे अजितदादांसोबत होते। अजित पवार, विदीप जाधव, अजित पवार यांचे खाजगी सुरक्षा रक्षक, सुमित कपूर पायलट कॅप्टन, संभवी पाठक कॅप्टन, पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट। अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबाला सर्वात मोठा धक्का बसला। खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांच्या जाण्यानंतर आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला डिव्हास्टेड असं लिहिलेलं आहे। दादांच्या निधनानंतर आज बारामती बंद ठेवली गेली आहे। अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावली होती। पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्यांनी जितका वेळ मिळेल तितका प्रचार केला होता। आज सुद्धा दादा आगामी निवडणुकीच्या सभांसाठी जात होते। बारामती इथं त्यांची सभा होणार होती, मात्र नियतीनं घात केला। महाराष्ट्राचा नेता हिरावून घेतला। दरम्यान अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा विवाह 5 डिसेंबरला बहरीन इथं पार पडला। मुलाच्या लग्नाला 2 महिनेही झाले नाहीत आणि दादांचं अकाली निधन झालं। महाराष्ट्राचे दादा नेतृत्व आज हरपलंय।